ठरलेली बाब आहे, त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. नाही मात्र आत्ताच सर्व विरोधक 2 दिवस झाले तुमचा आरोप करत होते, तुमच्यामुळे कुठेतरी खोक्याला अडवलं जात आहे, पोलिसांकडून दाबलं जात आहे, लपवलं जात आहे. अजिबात नाही. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसता. तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलं आहे. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार. तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत आहे. नाही, मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल भ्रशब्द बोलल्या नाही. धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही. ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्यांना म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं. कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही. आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो. चुकीची काय मागणी होती? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धस यांना गुन्हेगारी आहे ती पंकजा मुंडे मंत्री झाले त्याच्यानंतरच तुम्हाला दिसली असं? नाही, ते कोणाकडे बळावली? तुम्ही दोघंही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही बळावलेली गुंडगिरी आहे. आमच्या इकडं गुंडगिरी नाही आहे. मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय जराख परळी, वाळू परळी, सगळं काही तिकडं चालतं. आमच्या इकडं नाही चालत. आणि त्यांचं दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. तुम्ही भाजपमध्ये असताना त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचं कारण काय होतं? मी पाहिलेला नाही. तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त. अजय मुंडे म्हणतात की सहआरोपी करा म्हणून खोक्याच्या प्रकरणात. कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा आंधळे प्रयागराजमध्ये आहे, मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराजमध्येच मिळालेला आहे. ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठं मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो, तर तो अजून फरार आहे, तोही सापडेल अशी माझी आशा.